तर नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद गुरुने तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण झाडीपट्टीचे स्त्री कलावंत आहेत यांची मुलाखत जाणून घेणार आहोत। तर आजचं जे नाटक होते उधळीन जीव तुझ्या पायी, म्हणजे या नाटकामध्ये तुमची भूमिका कशी आहे? या नाटकामध्ये मी लावणीचा रोल प्ले करत होते, प्लस मला हवालदारची भूमिका पण प्ले करायची होती या नाटकामध्ये। हा रोल होता। आता ज्या नवीन मुली आहेत त्यांना म्हणजे नाटकामध्ये लावणीचं म्हणजे लावणीच्या क्षेत्रात यायचं आहे, तुम्ही त्यांना काय सांगाल? नक्की यावं। आता हे क्षेत्र सध्या लावणीची खूप डिमांड आहे, लावणीवाला पोरी भेटत नाही सहसा। तर नक्की मुलींनी लावणीकडे जास्त फोकस केलं पाहिजे, मला तरी असं वाटते। आता सध्या नवीन मुली ज्या येतात त्या हिरोईन कॅरेक्टर ह्या सगळ्या कॅरेक्टरकडे जास्त फोकस करतात। तर माझ्या मते मला असं वाटते की ज्या मुली येत आहेत त्यांनी लावणीचा गुण घेऊन सुद्धा या क्षेत्रामध्ये आल्या पाहिजेत त्या, आणि ते स्टार्टअप पण केलं पाहिजे। बाकी कॅरेक्टर सगळे करून घेतात, लावणीचं कॅरेक्टर करणं कठीण आहे आणि ते सगळ्यांना आलं पाहिजे। तुम्ही आर्टिस्ट आहात तर माझ्या मते ते तुम्हाला आलं पाहिजे नक्की। म्हणजे तुम्ही आता झाडीपट्टी नाटकामध्ये सर्वप्रथम कशाचा रोल केला होता? मी झाडीपट्टीमध्ये लावणीच्या कॅरेक्टरनीच एंटर केलाय। तर माझी जेव्हा एंट्री झाली मी लावणीवरूनच एंट्री केली। कोणती नाटक होती ती? आता फार वर्ष झाले त्या नाटकाचं। साधारण तुमचे म्हणजे वय किती होते तेव्हा? मी तेव्हा 19 वर्षाची होती जेव्हा मी एंटर केलं तेव्हा नाटकामध्ये। म्हणजे ऐन तरुण वयामध्येच तुम्ही झाडीपट्टी नाटकामध्ये एंटर केला। आता तुम्ही झाडीपट्टी नाटकामधील म्हणजे तुमचे फेमस ऍक्टर म्हणून म्हणजे काय सांगाल तुम्ही? तसे तर भरपूर कॅरेक्टर आहेत, मी स्पेशली कोणाचं नाव घेऊ शकत नाही की हे फेमस आहेत म्हणून, कारण झाडीपट्टीमध्ये भरपूर मोठे मोठे कलाकार आहेत जे फेमस आहेत। तुम्हाला म्हणजे आवड कशी निर्माण झाली या क्षेत्रामध्ये? मला म्हणजे सुरुवातीपासून मला इंटरेस्ट होता। त्याच्यानंतर ह्या निशा शिंदे आहेत, ती माझी मावशी आहे, माझ्या आधी त्या होत्या ह्या क्षेत्रामध्ये। तर यांचं बघूनच मला या क्षेत्रामध्ये यायची आवड झाली आणि मला प्रत्येक गोष्ट ॲक्टिंगपासनं, लावणी म्हणण्यापासनं, डान्स करण्यापासनं सगळं काही माझ्या मावशीने शिकवलं आहे। तर आज मी जे काही आहे ते फक्त तिच्यामुळे आहे। तर तुम्ही काय सांगाल तुमच्या मावशीबद्दल? आताच तर सांगितलं, मी जे काही आहे ती फक्त तिच्यामुळे आहे। आज जर मी स्वतःच्या पायावर उभी आहे, मी जर आज पैसा कमवताय किंवा काही पण, किंवा माझ्यामध्ये जी पण माझ्यात कला होती पण तिला समोर आणण्याचं काम तिने केलंय। आता तुम्ही झाडीपट्टी रंगभूमीमध्ये तुम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली, तुम्ही काय सांगाल आता? तर ज्या मुली आहेत ज्यांना जॉब नाही आहे त्यांना मी झाडीपट्टीमध्ये आणणार जर सेवा करायची संधी मिळाली तर। आणखी म्हणजे आपली झाडीपट्टी क्षेत्र आपल्याला कुठेतरी वरच्या क्षेत्रापर्यंत पोहोचवायचं आहे, जसे चित्रपट पोहोचवत असतात। तर तुम्ही आपल्या झाडीपट्टी म्हणजे तुमचे प्रयत्न काय असतील? म्हणजे मला तरी असं वाटतं की आता सध्या आपले जे नाटक होतात ते गाव लेवलवर होतात। तर सर्वात जर सुरुवात करायची असेल तर ते थिएटरपर्यंत सर्वात आधी पोहोचले पाहिजेत। आणि जर ते थिएटरपर्यंत पोहोचले तर नक्कीच मग हळूहळू त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बदलाव होत राहील, शूट होणार, मग मूवीमध्ये कन्वर्ट होऊ शकतात ते। तर सध्या तरी मला असं वाटतं की ते थिएटरपर्यंत पोहोचले पाहिजेत। सर्वप्रथम तुम्ही 19 वयामध्ये जेव्हा तुम्ही एंटर केला तेव्हा तुम्हाला कसं वाटत होतं पहिल्याच वेळेस स्टेजवरती? म्हणजे एक्साइटमेंट होती आणि भीती पण होती की मी करू शकणार की नाही, पण माझ्या टॅलेंट होता तर मला तो कॉन्फिडन्स होता की मी करू शकते। बाकी सपोर्ट मावशीचा होता तर त्याच्यामुळे ठीक आहे, झालं ते बरोबर। आता शेवट तुम्ही काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना जे बघत आहेत त्यांना? मी तेच सांगणार की जे आपले ऑडियन्स आहेत, जे आपले लोक आहेत, त्यांचा आम्हा कलाकार स्पेशली स्त्री कलावंतांकडे पाहण्याचा नजरिया खूप चुकीचा आहे। तर तो नजरिया त्यांनी बदलवला पाहिजे, चेंज केला पाहिजे। आणि आमच्या तोंडावर आम्हाला जी इज्जत देतात तीच इज्जत आमच्या मागेही आम्हाला दिली पाहिजे। हेच। धन्यवाद तुम्हाला आमची माहिती दिल्याबद्दल। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।
जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.